सुखी कुटुंब। तरीही मुलाने बापाचा खून का केला? बाप क्रेन ऑपरेटर, मुलगा मदत करायचा। बाप घराला आणि मुलाला आधार देत असेल तर त्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, पण बापच व्यसनी आणि चिडखोर असेल तर मात्र त्या संसाराला, मुलाबाळांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही। काही वेळा मद्यपी पुरुषाकडून बायको मुलांना शिवीगाळ आणि मारहाण होते, तर काही वेळा नशेत तो एखाद्याचा जीवही घेतो। मुले लहान आहेत तोपर्यंत वडिलांचा त्रास सहन करतात, पण मोठे झाल्यानंतर मात्र मुलांची सहनशक्ती संपते आणि बापाबद्दल त्यांना तिरस्कार वाटू लागतो। या तिरस्कारातून बापापासून मुले बाजूला राहू लागतात, बापाला टाळू लागतात। काही वेळा एखाद्याच्या हातून बापाचा जीवही जातो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचेच दुर्दैवी उदाहरण ठरणारी एक घटना घडलेली आहे। केवळ दारूपायी मुलाच्या हातून जीव गमावण्याची वेळ बापावर आली आहे, तर आयुष्यभर बापाचा ताप सहन केलेला मुलगा त्यांना संपून तुरुंगात गेलेला आहे। या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खामगाव पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेले लोणी गुरवगाव या गावामध्ये गोरख धोंडोपंत हिवराळे वय वर्षे 55 हे कुटुंबासह राहत होते। त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, विवाहित मुलगा धनंजय उर्फ शंकर, सून, नातू असे सदस्य होते। गोरख यांचे मुलगा बोथाकाजी मात्र लग्नानंतर त्यांनी 5 वर्षातच सासरवाडी लोणी गुरवला परिवारासह आपला मुक्काम हलवला, तो नेहमीसाठीच। तेव्हापासून गोरख हे सासरवाडीतच राहतात। गोरख यांना दारू पिण्याचे भारीच व्यसन होते। मुलं लहान होते तेव्हापासून सुरू असलेला त्याचा दारू सोबतचा प्रवास अविरत सुरूच होता। दारू पिल्यावर पत्नी शिवीगाळ मारहाण हा प्रकार रोजचाच झालेला होता। मुलं लहान होते तेव्हा बापाचा दारूतील अवतार पाहून थरथर कापायचे, पण आता मुलगा धनंजय विवाहित होता, त्याला 1 वर्षाचे अपत्य होते, तरीही गोरख दारू पिऊन पत्नी आणि मुलास शिवीगाळ करत असे। गोरख क्रेनने विहीर फोडण्याचे काम करायचे, त्यांना मुलगा धनंजय सुद्धा कामात मदत करायचा। गोरखची पत्नी लग्नापासूनच पतीचा जाच सहन करत होते। सर्वच कुटुंब गोरख यांच्या दारूमुळे त्रस्त झालेले होते। दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता गोरख हिवराळे दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत घरी आले आणि पत्नीसह मुलास शिवीगाळ करू लागले। सततची किरकिर असल्याने शेजाऱ्यांनी लक्ष दिले नाही। रोजची किरकिर असल्याने शेजारी त्यांच्याकडे अलीकडे दुर्लक्ष करत होते। त्या रात्रीही गोरखच्या घरातील भांडण शेजाऱ्यांनी दुर्लक्षितच केलेले होते। शिवीगाळ केल्यावर गोरखने पत्नी, मुलगा, सून यांना घरातून बाहेर काढले। गावातच माहेर असलेल्या गोरख यांच्या पत्नीने सुनेला घेऊन भावाचे घर गाठले, पण धनंजय मात्र मामाकडे गेला नाही। तो बाप झोपण्याची वाट पाहत गावात फिरत होता। बापाचा जाच पाहत लहानाचा मोठा झालेल्या धनंजयच्या मनात आता बापाविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली होती। दारू पिऊन आईला आणि परिवारास त्रास देणाऱ्या बापाचा आवाज एकदाचा बंद करावा असा विचार तो करू लागलेला होता। वेळ न गमावता आजच बाप संपवायचा धनंजयने निश्चय केला। संपूर्ण गाव झोपी गेल्यावर धनंजय घरी गेला। रात्री 11ची वेळ असावी। बाप खाटेवर पडलेला होता। मद्यधुंद बापाकडे पाहतच धनंजयचा राग अनावर झाला। संतापलेल्या धनंजय घरातील एक लाकडी दांडा घेऊन बापावर तुटून पडला। डोकं, तोंड, छाती, पोट, पायावर दांड्याने मारहाण करत त्याने स्वतःचा राग शांत केला। दारूच्या नशेत नेहमी धिंगाणा घालणारा मद्यधुंद बाप रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झालेला होता। बापाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच क्रूर धनंजय भानावर आला। तो तिथेच थांबला, त्याला काहीच सुचत नव्हते। दिनांक 30 एप्रिलचा दिवस सुरू झाला। धनंजय सरळ माजी सरपंचाचे घर गाठून बापाला कोणीतरी मारून घरात आणून टाकल्याचे सांगू लागला, तर तिकडे सकाळी घरी परत आल्यानंतर गोरख मृतावस्थेत घरात पडल्याचे पाहताच त्याच्या पत्नीने आक्रोश केला। गोरखचा खून करून मृतदेह घरात आणून टाकल्याची बातमी गावभर पसरल्याने गावकऱ्यांनी हिवराळेच्या घराजवळ एकच गर्दी केली। माजी सरपंचाने याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांना कळवले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सकाळी 6 वाजता पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम यांनी सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहताच घटनास्थळावरील गर्दी हळूहळू पांगत होती। मृतक हिवराळेच्या घरातील 10 बाय 12च्या पहिल्या खोलीमध्ये खाटेवर
गोरख यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये पडलेला होता. उशीवर रक्त स्पष्टपणे दिसत होते. पाठीवर, छातीवर आणि पोटावर दोन्ही पायांच्या वर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता मृतकास बाहेर मारून घरात टाकणे शक्यच वाटत नव्हते, कारण घराबाहेर रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता. त्यामुळे घडलेला प्रकार हा त्या खोलीतच 4 भिंतींच्या आत घडलेला असावा असा दाट संशय पोलिसांना आला. मृतकचा मुलगा धनंजयची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटत होते. पोलिसांची कार्यवाही सुरू असताना धनंजय पोलिसांच्या बोलण्याकडे कान टवकारून लक्ष देत होता. तेवढ्यात घटनास्थळी मृतक गोरख हिवराळे यांचे भाऊ दाखल झाले. त्यांनी मृत भावाची अवस्था पाहून त्यांचा पुतण्या धनंजयला जाब विचारला. अगोदरच पोलिसांना असलेला संशय, त्यात काकाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस आलेल्या धनंजयने दारूच्या नशेत त्रास देणाऱ्या बापाचा आपणच खून केल्याचे काका सांगितले. पोलिसांचा संशय खरा ठरलेला होता. मुलाने जन्मदात्यास संपवल्याची खबर सोशल मीडियावर पसरल्याने जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झालेली होती. खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा आणि इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवून दिला. मृतकाचा भाऊ अरुण धोंडपंत हिवराळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुलगा धनंजय गोरख हिवराळे वय वर्षे 25 याच्यावर खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 148-25 कलम 103-1 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकावर त्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित धनंजय हिवराळे यास खामगाव न्यायालयासमोर उभे केले असता त्यास 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दररोज दारू पिऊन घरी आल्यावर वादविवाद करणाऱ्या बापाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी बापाला संपवण्याचा मार्ग धनंजयने काढल्याचे पोलीस तपासात स्पष्टपणे उघड झालेले आहे. क्रोधामध्ये जन्मदात्याचा जीव गेला तर मारणारा मुलगा गजाआड झाला. संपूर्ण घर क्रोधाने आणि दारूच्या व्यसनाने बर्बाद झाले. गोरख हिवराळे याने दारू पिऊन वादविवाद केला नसता किंवा धनंजयने क्रोधावर नियंत्रण ठेवले असते तर कदाचित मुलाच्या हातून बाप संपलाच नसता. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम हे पुढील तपास करत आहेत.